होळी निमित्तानं पुणे ते नागपूर विशेष रेल्वे गाडी धावणार। 12 ते 19 मार्चला पुण्यातून दुपारी 3 वाजता नागपूरसाठी गाडी सुटणार। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवडा भागातील गुंडावर लावला मुक्का। गुंड प्रफुल्ल कसबेची नागपूर कारागृहात रवानगी। येरवडा भागात दहशत निर्माण करण्याचा कसबेचा प्रयत्न। राज्यातील शिक्षक भरतीच्या जाहिरातींसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी हजारो पात्रताधारक प्रतीक्षेत। पुणे शहरातील स्कूल बस प्रवास शुल्कात वाढ होण्याची शक्यता। सध्याचं भाडं परवडत नसल्यानं पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनची ओरड। 10% भाडेवाढ होण्याची शक्यता। पुण्यातील वेताळ टेकडीवर रस्ता करण्यास पुणे महापालिकेला हायकोर्टाकडून परवानगी। वेताळ टेकडीवर रस्ता नको पुणेकरांनी घेतली होती भूमिका। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात पुणेकर सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता। पुण्यात 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। पुढील 2 दिवसात तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। पुण्यात जीबीएसच्या आणखी एका रुग्णाची नोंद। एका शहरातील एकूण 216 रुग्णांवर उपचार सुरू। आतापर्यंत 158 रुग्णांवर यशस्वी उपचार। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात घसरण। बाजारभाव 8 रुपयांनी घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। भोर तालुक्यातील 7 गावांमधील विविध पक्षांमधील कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश। राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।